माणसाला जशी दृष्टी असते तशी त्याला सृष्टी दिसते। एकदा काही सद्ग्रस्त महात्मा बुद्धांच्या जवळ आले आणि त्यांनी विचारलं, भंते, आमच्या गावात एक असा माणूस आहे की जो सूर्याचे अस्तित्व मानित नाही, तो प्रकाश मानत नाही। आम्ही सर्वांनी त्यास खूप समजावले की सूर्य असतो, त्याचा प्रकाश असतो, सकाळ होते, पण ते कोणत्याही स्थितीत ते मानण्यास तयार नाही। यावर भगवान बुद्धाने विचारले, त्याला डोळे आहेत का नाहीत? यावर गृहस्थ म्हणाले, भंते, त्याला डोळे तर नाहीतच, तो अंध आहे। यावर भगवान बुद्ध म्हणाले, मग तुम्ही त्याला पटवण्याचा प्रयत्न का करता? त्याला वैद्याजवळ घेऊन जा, त्याच्या डोळ्यांचा इलाज करा, डोळ्यावरील आवरण निघून जाईल आणि मग त्याला दिसू लागल्यावर स्वतःच तो सर्व काही मान्य करेल। आणि मग असेच केल्यावर त्या अंधास दृष्टी मिळाल्याबरोबर त्या स्वतःचा यथार्थ बोध होईल। पुष्कळदा डोळस माणसाने रंगीत चष्मा लावल्यास त्यास यथार्थाचे ज्ञान होत नाही। तो ज्या रंगाचा चष्मा लावेल त्याच रंगाचे जग त्यास दिसू लागते। कावीळ झालेल्या रोग्यास प्रत्येक वस्तू पिवळेपणा दिसतो। अपेक्षा अशी आहे की माणसाने यथार्थपणे जाणावे, वस्तू जशी असेल तशीच ती त्याने जाणावे। मग हे अधिक जाणणेही बरे नाही व कमी जाणणेही बरे नाही। अधिक जाणणे किंवा कमी जाणणे असे दोन्ही अयथार्थच आहेत। जी वस्तू ज्या रूपात असेल त्यास तसेच जाणणे, याला यथार्थ जाणणे, याला सम्यक ज्ञान असे म्हणावे। कोणत्याही क्रियेच्या निष्पत्तीच्या पार्श्वभूमीवर दृष्टिकोन हे मोठे निमित्त असते। मांजर स्वतःच्या पिलालाही पकडते व उंदरालाही पकडते, पण या दोन्ही पकडीमध्ये खूप मोठे अंतर असते। अपत्याबाबत ममतेचा भाव असतो आणि उंदराबाबत क्रूरतेचा भाव असतो। स्वतःच्या अपत्यास वाचवते तर उंदरास मारून टाकते। हा असा अंतर्दृष्टीचा फरक आहे। दृष्टीत फरक पडल्याबरोबर परिणामात फरक पडतो। एखादा सर्जन हाताने पोट चिरतो आणि एखादा दरोडेखोर सुद्धा सुऱ्याने पोट फाडतो। पोट चिरण्याची क्रिया तर एकच झाली, पण दृष्टिकोनाची समानता नाही। सर्जनाची दृष्टी पेशंटला जीवदान देण्याची आहे, तर दरोडेखोराची दृष्टी जीवन उद्ध्वस्त करण्याची असते। दृष्टीत फरक पडला की सर्व काही बदलून जाते। माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या दृष्टीत असते, मात्र ती दृष्टी कुठे आहे ही एक विचारणीय बाब असते। त्याची दृष्टी सद्गुणावर आहे की दुर्गुणावर आहे। या संदर्भात एक कहाणी आहे। एकदा मानस सरोवराचा हंस उडत उडत एका तलावात गेला। त्यावेळेला त्या तलावात पुष्कळसे बगळे बसले होते। त्याने त्या अजब पक्ष्यास पाहिले तेव्हा अनेक प्रश्न समोर आले। एका कवीने एका श्लोकावर हंस व बगळे यांच्यातील संवाद मोठ्या रोचक पद्धतीने लिहिला आहे। बगळ्यांनी विचारले, अरे तुम्ही कोण आहात? तुमचे तोंड पण लाल आहे, पाय पण लाल आहेत, डोळे पण लाल आहेत, आम्ही तुमचे नाव जाणू इच्छितो। त्याने उत्तर दिले, मी हंस आहे, मला राजहंस म्हणतात। तुम्ही कुठून आलात? बगळ्याला मानस सरोवर हे नाव सुद्धा नवीनच होते। मानस सरोवरात सुवर्ण कमळे आहेत आणि त्याचे पाणी तर अमृताप्रमाणे गोड आहे। सरोवरात मोती, शंख, रत्ने आहेत। अरे पण असे सांगा की त्यात मासे असतात का? यावर हंसाने सांगितले, नाही, तिथे मासे नाहीत। त्यावर बगळे म्हणाले, तू तू मग तर मानस सरोवर बेकार आहे। बगळे तात्काळ म्हणाले, त्या सरोवरात मासे नसतील तर त्याची किंमत काय? बगळ्यांच्या दृष्टिकोनातून माशांचे महत्व सर्वात अधिक होते। मोती, शिंपले, शंख याचा त्यांना काय उपयोग होता? सुवर्ण कमळे घेऊन त्यांना काय करायचे होते? थोडक्यात तात्पर्य आहे की हंस आणि बगळे यांच्या दृष्टिकोनात फरक होता। हंसाची दृष्टी असते मोत्यावर आणि बगळ्यांची दृष्टी असते माशावर। आता यावरून माणसाची दृष्टी कुठे ठरवते हे विचारात घ्यावे। त्याची दृष्टी गुणावर आहे का दुर्गुणावर आहे? दुर्गुण त्याज्य आहे। क्रोध करणे, अपशब्दाचा वापर करणे, खोटे बोलणे, धोका देणे, चोरी करणे आणि असंयम करणे हे सारे दुर्गुण आहेत। विनम्र असणे, कोणाशी त्रास न देणे, खोटे न बोलणे, भटकून न जाणे आणि सरळ असणे हे सद्गुण आहेत। सद्गुणांचे पालन करून मनुष्य मोठा होऊ शकतो, उलट दुर्गुणाच्या अस्तित्वाने मनुष्य अधम दुर्जन बनू शकतो। महान बनवण्याच्या बीजावर दृष्टी ठेवून ती बीजे पल्लवित करणे, पुष्पित करणे व फलित करण्याच्या दिशेने वाटचाल केली, जीवन सफल होऊन जाते। जय हो, मंगल हो।